हॅलो फ्रेंड्स, घरचर्चेमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी टोमॅटोची प्युरी कशी बनवायची ते बघणार आहोत. पिकलेले टोमॅटो जर जास्त दिवस राहणार नसतील तर अशा प्रकारे आपण फ्रीझरमध्ये त्याची प्युरी करून ते साठवून ठेवू शकतो. इथे मी टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्याला अशा प्रकारे क्रॉस कट द्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा ते उकळून घेणार आहोत पाण्यातून तेव्हा त्याची साल अगदी पटकन निघायला मदत होईल. वरचे वर हलक्या हाताने कट देऊन घ्यायचे आहे. आता एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात हे टोमॅटो आपल्याला घालायचे आहेत. उकळत्या पाण्यात 7-8 मिनिटं आपल्याला हे चांगले टोमॅटो उकळून घ्यायचे आहेत. टोमॅटोची साल आपल्याला सुरकुतलेली दिसली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि टोमॅटो आपल्याला काढून घ्यायचे आहेत. ताटात टोमॅटो काढल्यानंतर आपल्याला ते थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच याची साल काढायची आहे. प्युरी करण्यासाठी आपल्याला नेहमी लाल आणि पिकलेले टोमॅटोज घ्यायचे, जेणेकरून प्युरीला रंग छान येईल. कुठलाही आर्टिफिशियल कलर आपण इथे वापरणार नाही आहोत. घाईच्या वेळी आपण गरम पाण्यातून टोमॅटो डायरेक्टली थंड पाण्यात काढून टाकू शकतो, जेणेकरून साल लगेचच निघायला मदत होईल. वेळ असेल तर अशा प्रकारे थंड पाण्यात न टाकता थोडेसे बाहेर ताटात थंड करून घ्यायचे आणि मग त्याची साल काढायची आहे. आता साल काढून घेतलेले हे टोमॅटो आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहेत. मिक्सरमध्ये थोडे थोडे टोमॅटो घालून ते बारीक वाटून घ्यायचे आहेत. एकदम जर घातले तर प्युरी मिक्सरच्या भांड्याच्या बाहेर येण्याची शक्यता असते. मिक्सरमधून शक्य तेवढे बारीक आपल्याला टोमॅटो वाटून घ्यायचे आहेत. आपण मिक्सरमधून वाटून घेतलेले ही टोमॅटोची प्युरी डायरेक्टलीसुद्धा हवाबंद डब्यात भरून फ्रीझरमध्ये ठेवू शकतो. पण मला इथे स्मूथ प्युरी हवी होती, त्याच्यामुळे मी अशा प्रकारे गाळणीच्या साहाय्याने ती गाळून घेतली होती. मोठ्या गाळणीवर प्युरी घेऊन मोठा डाव जो असतो त्याच्या साहाय्याने दाब द्यायचा आहे, जेणेकरून अशा प्रकारे प्युरी भांड्यात जमा होईल. आता भांड्यात जमा झालेली ही सगळी प्युरी आपण कढईमध्ये तेल टाकून उकळून घेणार आहोत. एवढ्या प्युरीसाठी मी इथे 2 चमचे तेल घातले. आपल्याला जर हवं असेल तर आपण या स्टेजला या प्युरीमध्ये मीठसुद्धा घालून ठेवू शकतो, पण भाजी करताना मिठाचा अंदाज येणार नाही, त्याच्यामुळे मी इथे मीठ न घालता फक्त तेल घालून प्युरी चांगली उकळवून घेतली आहे. आता ही प्युरी थोडीशी पातळ दिसते, पण आपल्याला ती चांगली उकळून घ्यायची, जेणेकरून तिला घट्टसरपणा येईल, दाटसरपणा येईल. प्युरी खाली भांड्याला लागू नये म्हणून मध्ये मध्ये ढवळत राहायची आहे. 9-10 मिनटात व्यवस्थित प्युरी दाटसर झाली आहे. आता ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि हवाबंद डब्यात आपल्याला ती भरून ठेवायची आहे. मला लगेचच ही प्युरी वापरायला काढायची नव्हती, त्याच्यामुळे मी एकाच डब्यात सगळी प्युरी भरून ठेवली होती. पण आपल्याला जर रोजच्या वापरासाठी ही घ्यायची असेल तर आपण बर्फाचा जो ट्रे असतो, आईस ट्रे, त्याच्यामध्ये आपण असे छोटे छोटे क्यूब बनवूनसुद्धा याचे ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला 1-2 क्यूब रोजच्या भाजीला किंवा आमटीला लागले तर ते आपण काढून वापरू शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि घरचर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.